अनंत जीव घेणा कळा घेऊनही काही केल्या तिची सुटका होईना. 2 दिवसापासून अडकलेली, अगदी क्षीण होत चाललेला श्वास, आतल्या जीवाला सुखरूप बाहेरच्या जगात आणण्यासाठी सोशिकतेचा कळस गाठलेला. शेवटच्या क्षणाला डॉक्टरने ब्लेड मारून अडकलेल्या बाळासाठी मार्ग थोडा सैल करून दिला. तसा पटकन जीव बाहेर पडला. पण काही केला रक्तस्राव थांबेना. प्रयत्न करूनही टाके बसेना. धो धो पूर वाहतो रक्तांचा. ग्लानी आलेली. 2 दिवस कळा देऊन गलित गात्र झालेली आई विचारत होती खोल आवाजात, बाळ कुठे माझं? दाखवा मला. डोळ्यात प्राण आणून विनवणी करत होती. बाळ त्यात गुंडाळलेल्या मांसाचा गोळा, सारखा टाहो फोडून आसमंत दणानून जावा इतका आक्रांत. कदाचित चाहूल लागली असावी पोरकेपणाची. आणि तेवढ्यात डॉक्टर म्हणाले, ओ गॉड शिट, आणि तोंडाला बांधलेली पट्टी गळ्यात आली. क्षणभर निशब्द. डिलिव्हरी रूममध्ये भयान शांतता. देवासमान भासणारे डॉक्टर मनातल्या मनात हळहळले. दुःख पचवण्याची ताकद, प्रचंड संयम, आत्मसात दगडाचा देव वाटावा इतका कठोर. रक्ताच्या थारोळ्यात निश्चित झाला देह. एक आर्त हाक डोळ्यातच विरली. नर्स थिजल्या नजरेने, थरथरत्या हातात नवजात शिशू, आईच्या कुशीला क्षणभर निस्तेज उघड्या डोळ्यात अपूर्ण स्वप्नांचे मनोरे बेचिराग झालेले. काळीज भेदरून टाकणारं वास्तव. निशब्द मृत आईचा स्पर्श होताच इवल्याशा हातानं चेहरा कुरवाळत माईला शोधणारं मन, चिरून टाकणारा आक्रोश. मायलेकराची पहिली आणि शेवटची भेट. साक्षीदार गोठलेलं रक्त, हताश डॉक्टर, स्टाफ आणि रूममधले टेबल कातरी. नातेवाईकांचा एकच कल्लोळ. लुकलुकणारे डोळे मायेच्या स्पर्शासाठी आसुरलेलं. कोरड्या ओठांची चुटचुट चोखून उपाशीच निजलं. आजीचं लक्षात आलं, बाळ जिवंत आहे. पटकन पोटाशी धरलं. ढसाढसा अश्रूंच्या धारेखाली अभागी जीव चिंब. 9 महिन्यांचा मायलेकरांच्या कुशीतला सहवास, संवाद स्तब्ध झाला, थांबला. कधी न पुन्हा होण्यासाठी. मैतीची तयारी सुरू झाली. कुणीतरी कुजबुजले, ओली बाळातीन पिशाच योनीतून लेकरासाठी येईल माघारी. कुजबूज वाढत चाललेली. आत्ताच बंदोबस्त करायला हवा. राळे आणा, खिळे आणा, चांभाराकडून ठोकून घ्या. हातापायात मस्तकात परतीची वाट खुंटून टाका. मैतीच्या रस्त्यावर राळे पेरा. वेचता वेचता पहाट होईल आणि माघारी जाईल बाई. मेली तरी परवड थांबेना. सोपस्कार झाले, चिता पेटली. विटाळलेल्या देहाला जागा नरकात म्हणे. हातापायात, डोक्यात खिळे ठोकलेले जायबंदी मातृत्व आगीच्या लोळात, धुरांच्या धुक्यात गिरट्या घालतंय असा भास. आईच्या दुधाची भूक आजीच्या हाती थरथरणाऱ्या वाटी चमच्याने भागायची खरी, पण रात्री आईच्या उभेला तरसलेला जीवाचा आकांत शिगेला पोहोचलेला. आणि अचानक कर्र खिडकीचा आवाज, बाळाची चुटचुट आवाज. गाढ झोपलं, अगदी तृप्त होऊन, तांबडं फुटेपर्यंत, अगदी शांत निवांत. आजी समजून चुकली. मनातच बोलली, बयो, बरं झालं आलीस. लेकराला छातीला लावला. रोजच येत जा, नाही अडवणार तुला कुणी. खिळे राळे सारे फोल. मातृत्वाच्या उडीपुढं. जसं जसं मूल वाढत होते, पडल्या झडल्या वेळी कुणीतरी सावरत होतं. एक अदृश्य सावलीखाली बाळ अगदी निर्धास्त होतं, सुरक्षित होतं. किती दिवस राहील हे छत्र माहीत नाही, कारण भूताचं आयुष्य सांगता येत नाही. आणि ते आईचे असेल तर अमरही असू शकते. देवाचे वरदान मिळालेलं. ही कथा तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडली असल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.